या गोष्टी केल्या नाहीत तर किंवा या गोष्टीची काळजी जर घेतली नाही तर आपल्या दिव्यांगांनाही होऊ शकतो त्रास. त्या अडचणीतून जावं लागेल, त्या अडचणींना सामोरं जावं लागेल म्हणा, किंवा त्या अडचणीतून मार्ग निघतील न निघतील हा पुढचा भाग. पण एसटीतून प्रवास करताना या गोष्टींची घ्यावी लागणार काळजी. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण बोलायचं आहे, पण विषयाला सुरुवात करण्याआधी तुमचा थोडा सपोर्ट कमी पडतोय, लक्षात घ्या. प्रत्येक दिव्यांगाची ती जबाबदारी आहे. जशी मी एक दिव्यांग आहे आणि माझी जशी जबाबदारी आहे तशीच तुमचीही जबाबदारी आहे. तुमचा थोडा सपोर्ट कमी पडतोय मला, तो सपोर्ट थोडा लावा. तुमच्या वेळेतून जे काय तुमच्याकडे 24 तास असतात दिवसातले, तर त्यातला थोडा वेळ माझ्यासाठीही द्या आणि जे काय आपले प्रयत्न आहेत तर ते करूया, वाढवूया आपली फॅमिली. फक्त एवढंच सांगेन मी. आता विषय आज एसटी प्रवास. एसटी प्रवासाचा प्रवास करत असताना काळजी कोणत्या गोष्टीची घ्यायची, एसटी प्रवासात नवीन नियम काय आलेला आहे, म्हणजे पहिली गोष्ट ही एसटी प्रवासात काळजी कोणती घ्यायची. एसटी प्रवासामध्ये प्रवास करत असताना चूक जर आपल्याकडून कोणती झाली तर त्याची शिक्षा काय मिळू शकते आपल्याला, ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट, कोणत्या चुका करायच्या नाही आहेत आपल्याला, किंवा जर तशी सिच्युएशन आली तर त्या सिच्युएशनला आपण कसं रिॲक्ट करायचं आहे या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आता. तर पहिला सांगतो की एसटी प्रवासामध्ये प्रवास करताना आपल्याला वेगळं काही पास लागत नाही, लक्षात आलं. म्हणजे पहिला महामंडळाचा पास लागायचा, आता कोणताही महामंडळाचा पास लागत नाहीये आपल्याला. आता आपल्या यूडीआयडी कार्डवरती आपल्याला प्रवास करता येतं. आपल्याला जे काही 1/4 आहे, आता जर समजा माझं 65% दिव्यांगत्व असेल तर मला आणि माझ्या सोबतीला, मला 75% सूट आणि माझ्या सोबतीला 50% सूट ही मिळते. 40% 100% मी एकटा जरी प्रवास करत असेल, माझं 40%च्या वरचा दाखला असेल तर मला 75% सूट मिळते. ही गोष्ट आहे, ही पहिल्यापासून आहे आणि आताही सुरुवात झालेली आहे यूडीआयडी कार्ड संदर्भात. म्हणजे यूडीआयडी कार्डवरती आपल्याला प्रवास करता येतं. फक्त काय झालं होतं, याच्यात जास्ती फायदा किंवा जास्ती लाभ हा बोगस दिव्यांग घेतले जायचे. आणि अशी आपली जवळपास कित्येक वर्षाची तक्रार आहे की बोगस दिव्यांग त्याचा फायदा घेत आहेत आणि त्याच्यातून प्रवास करतायत आणि आमच्या हक्काच्या जागा खात आहेत किंवा आमच्या हक्काच्या वाटणीच आमचं ते त्यांच्या हिश्श्याला चाललंय. त्याच्यामुळे आपली मागणी होती आणि त्याच्या मागणीनुसारच तुकाराम मुंडे सरांनी ऍक्शन घेतली म्हणूया आपण. तुकाराम मुंडे सर कोण, तर तुकाराम मुंडे सर जे दिव्यांग सचिव पदावरती आलेले आहेत किंवा दिव्यांग सचिव पदावरती बसले आहेत दिव्यांग मंत्रालयामध्ये, तर त्यांनी एक निर्णय घेतला, आपल्याला फायदा व्हावा म्हणून म्हणा किंवा आपल्याला लाभ व्हावा म्हणून. तर त्यांनी एक निर्णय घेतला की त्यांनी एक पत्र काढलं. ते एसटी महामंडळाच्या प्रमुखांसाठी पत्र होतं की तुमच्याकडे जे कोणी एसटी मध्ये प्रवास करतात तर त्यांची तपासणी झाली पाहिजे. तपासणी म्हणजे दिव्यांगांची तपासणी नाही, तर दिव्यांगांच्या कागदपत्राची तपासणी. आणि त्यानुसार तुम्ही कारवाई करायला सुरू करा किंवा ती ऍक्शन घ्यायला सुरू करा, नाहीतर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते, असं तुकाराम मुंडे सरांनी सांगितलं. मग आता त्यानुसार जे काही एसटी महामंडळाचे प्रमुख आहेत तर त्यांनी प्रत्येक आधार प्रमुखाला त्यांनी पत्र लिहिलं किंवा ते आदेश काढले जे कंडक्टरांनी पालन करायचे आहेत किंवा आधार प्रमुखांनी पालन करायचे आहेत. सांगण्यात आलं की आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ती ऍप्लिकेशन हवी, म्हणजे महामंडळाचे जे काही कंडक्टर आहेत तर त्यांच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन हवी आणि त्या ऍप्लिकेशनवरती यूडीआयडी कार्ड स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर त्याचे डिटेल्स आल्यानंतरच, डिटेल्स त्याचे आले तरच त्याला 1/4 लाभ द्यायचा. म्हणजे जे काही दिव्यांग लाभ आहे तर ते दिव्यांग लाभ, बसण्याचं असू देल, तिकीट काढण्याचं असू देल, हे लाभ द्यायचे नाही. तर त्याचं कार्ड जप्त करायचं आणि ते आधार प्रमुखांना देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याचं पुढे प्रोसेस करायची. फक्त यात काय केलंय की जर यामध्ये जे म्हणजे प्रवास करणारे प्रवासी आहेत तर त्यांची तक्रार येता कामा नये, फक्त एक क्लू टाकण्यात आलेला आहे त्यामध्ये. आणि ते तपासताना फक्त स्कॅन करून आहे का, तर यूडीआयडी कार्ड नंबर टाकून सुद्धा स्कॅन करू शकतात, असं नाही की ते नाही आहे. तर आता आपण काय काळजी घ्यायची आहे, पहिली गोष्ट, किंवा आपण काय चुका केल्या तर काय घडू शकतं. तर बघा, पहिलं तुम्ही यूडीआयडी कार्ड डुप्लिकेट नेला तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं, कारण डुप्लिकेट यूडीआयडी कार्ड स्कॅन होत नाहीत. 100 50 तरी स्कॅन होत नाहीत, 50 स्कॅन होतात, कारण आपण जरा फ्लॉन्ट मोठे करून किंवा साईज मोठी करून आपण ती प्रिंट काढतो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय. दुसरं म्हणजे आपली मोबाईल नंबर आपला चुकीचा असू शकतो किंवा जन्मतारीख आपली चुकीची असू शकते यूडीआयडी कार्डवरती, तर ते. तिसरी गोष्ट म्हणजे आपण ओरिजिनल यूडीआयडी कार्ड नेलेल्याचा फायदा, या दोन्ही गोष्टी आपण टाळू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर ते लोक स्कॅन करून बघत असतील, तुमचं जर कागद ते स्कॅन करून बघत असतील तर त्यांच्या समोर आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड दोन्ही ठेवायचे. आता तुम्ही म्हणाल की बोगस पण तसंच करतायत, आधार कार्ड पण ठेवतात आणि यूडीआयडी कार्ड पण ठेवू देत. पण आपण
आपल्या आधार कार्डवरती पण फोटो तोच असतो आणि UDID कार्डवरती पण फोटो तेच असतो आणि आपण खरा असतो, आपला नंबर खरा असतो UDID कार्ड नंबर. त्यांना सांगायचं स्वावलंबन वेबसाईटला जा, स्वावलंबन वेबसाईट ओपन करा गुगल क्रोमवरती आणि तिथं स्वावलंबन वेबसाईट केल्यानंतर तिथं लॉग इन येतं. लॉग इनच्या ठिकाणी वरती तिथं UDID नंबर टाका आमचा पूर्ण काय तो MH जो काही 12/09/22 काय असेल तर तो टाका. त्याच्यानंतर खाली बर्थ डेट आमची जी UDID कार्डवरती जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख टाका. ते जे काही ओपन होईल तर त्याच्यावरती काय नाव असेल, जर तिथं नाव माझं असेल म्हणजे जे आधार कार्डवरती नाव आहे तर तेच नाव असेल, नावात काही नसतं लक्षात घ्या. पण माझा चेहरा तिथं असेल तर ते खरं आहे म्हणायचं. पण जर समजा माझा नंबर टाकला म्हणजे जिथं माझ्याकडे कागद आहे त्या कागदाचा नंबर टाकला तिथं आणि तिथं फोटो एक वेगळ्याच व्यक्तीचा आला आणि इथं इथं प्रिंट जी आहे तर त्यात माझा फोटो असेल आणि त्या ऑनलाईन दिसणाऱ्यावर वेगळा फोटो असला तर माझ्यावरती कारवाई करा म्हणून सांगायचं. या गोष्टी काळजीपूर्वक करायच्या. तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीत तर पहिलं म्हणजे ओरिजिनल UDID कार्ड असलं तर नक्की घेऊन जायचं आणि कलर प्रिंट जर जुनी असली तुमची जी काही झेरॉक्स कॉपी आहे तर ती जुनी असली लॅमिनेशन केलेली तर ती बदलायची आणि नवीन प्रिंट काढून घ्यायची. नवीन प्रिंट स्वावलंबन वेबसाईटवरती लगेच मिळते तुम्हाला, एका सेकंदात मिळते तुम्हाला. तर ती घ्यायची, PDF डाउनलोड करायचं, ती प्रिंट काढायची, त्याचं लॅमिनेशन करून तुमच्याजवळ ठेवायचं. ती गोष्ट करू शकतो आपण. आलं लक्षात? कंडक्टरांसोबत अरेरावीची भाषा करायची नाहीये. कंडक्टर जे करतायत तर ते आपल्यासाठीच करतायत आणि ही काळजी कोणी कोणी घ्यायची आहे जास्तीत जास्त सांगतो मी, ज्यांचं 40 ते 60% पर्यंत दिव्यांगत्व आहे तर त्यांनी पहिली काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी, लो विजन ज्यांचं आहे, ज्यांचं लो विजन मधून सर्टिफिकेट निघालेलं आहे, लो विजन म्हणजे अल्पदृष्टी म्हणा किंवा दृष्टीहीन, दृष्टीबाधित, यांनी घ्यायची काळजी. कारण त्यांचं दिव्यांगत्व त्या कंडक्टरना दिसून येत नाही. मूकबधिरांचं, कर्णबधिरांचं, म्हणजे यांचं जे कर्णबधिर तर 100% जरी असतील तरी सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन सोबत जाणे, आधार कार्ड UDID कार्ड 2 तर पाहिजेतच तुमच्या सोबत किंवा UDID कार्ड पॅन कार्ड कोणतं तरी 2 कागद पाहिजेत. दोन्हीवरती प्रूफ दाखवता येते आपल्याला. या गोष्टी आल्या लक्षात. परत जे मूकबधिर आहेत 100% असाल तरी सुद्धा तुम्ही ते गोष्टी लक्षात ठेवायच्या. 40-50% असलं तर ते दिव्यांग तो लक्ष देत नाही. पण जे अस्थिव्यंग असतात म्हणजे समजा एखाद्याची मान कमी असते किंवा एखाद्याला हात नसतो, एखाद्याला पाय वाकडा असतो किंवा एखाद्याला चालता येत नाही, अशा गोष्टी असतात तर त्या नजरेने लक्षात येतात. त्याच्यामुळे त्यांना त्रास तेवढा होणार नाहीये. पण डोळ्याने, तोंडाने आणि कानाने यांना जास्त त्रास येऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत की नाहीत बघा. ओरिजिनल UDID कार्ड नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन कसं काढायचं ते किंवा कसं 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही मागवू शकता. हे लक्षात आलं. आता काय नसेल तर काय गोष्टी घडू शकतात. आता बघा, तुम्ही फक्त स्कॅन केला मग सांगितल्याप्रमाणे, जर स्कॅन त्यांनी त्या कंडक्टरांनी केलं तुमचं डॉक्युमेंट तुमचं स्कॅन केलं आणि ते स्कॅन केल्यानंतर तुमचं तिथं जर आलं नाही तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते, तुम्ही जरी खरे दिव्यांग असाल तरी. आणि याला कुणीही काही करू शकणार नाही, लक्षात घ्या. कारण आपल्या मागणीनुसार किंवा आपला तसा हट्टच होता म्हणून ती गोष्ट घडतीये. त्याच्यामुळे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर एक उदाहरण देतो तुम्हाला. आता मी खरे दिव्यांग आहे मग मला का त्रास, यासाठी मी खरं उदाहरण देतो तुम्हाला. म्हणजे एक उदाहरण देतो तर ते उदाहरण असं आहे, आपण आता शाळेमध्ये शिकत होतो, कोणी ना कोणी कधी ना कधी शाळेमध्ये शिकला असेल. शाळेमध्ये शिकत असताना एक 50 जण एका वर्गात असतात तर त्या 50 वर्ग सगळेच आगाऊपणा करत नाहीत किंवा सगळेच काहीतरी खोडकरपणा करत नसतात, बरोबर आहे. त्यातले एक दोघं खोडकरपणा करतात आणि ते शिक्षकांच्या नजरेस येतं, शिक्षकांच्या नजरेस पडतं, म्हणजे खोडकरपणा केलेलं कळतं पण कुणी केलं ते माहित नसतं. मग त्यावेळेला ते पूर्ण वर्गाला विचारतात की कोण यातला आगाऊपणा करणारा कोण आहे, कोण यात चुका केलेल्या आहेत हे सांगा. तर तो व्यक्ती उभारत नाही कारण त्याला शिक्षा मिळणार माहित असते. मग त्याच्यामुळे काय होतं, तो व्यक्ती उभारला नसल्यामुळे किंवा आपण त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नसल्यामुळे सर काय करतात, सर किंवा शिक्षक आपल्याला काय करतात, पूर्ण वर्गाला शिक्षा देतात. मग ते मारण्याचे असू देल किंवा ग्राउंड स्वच्छ करणं असू देल किंवा अन्य कोणत्याही शिक्षा असतील, टेस्ट घेणं असेल किंवा मग अन्य प्रश्न विचारणं असेल किंवा धडा न शिकवणं असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असू शकतात त्या. अगदी तसंच इथंही आहे. जर आपण लाकडं जाळत असू तर ते वाळल्यासोबत ओलंही जळलं जातं एखाद्या वेळेस, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि ती त्रास आपल्याला सहन केलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. मग आपल्याला जर त्रास होऊ नये असं वाटत असेल तर ओरिजिनल UDID कार्ड, आधार कार्ड हे आपल्यासोबत ठेवायचेच आहेत. आणि ते स्कॅन करून पण येत नसेल तर तुम्हाला मी मगाशी सांगितलंय UDID कार्ड नंबर टाकायचा. तुम्ही त्या कंडक्टरांना विनंती करू शकताय, लक्षात घ्या. तुम्ही स्कॅन करून नाही तर UDID कार्ड नंबर टाकून जन्मतारीख टाकून बघू शकताय. ते बघणं तुमचं जबाबदारी आहे तुमची. आणि ही तपासणी सुरू झाली आहे, तुम्ही कॅज्युअली घेऊ नका.
ही तपासणी कडक होणार आहे. कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 70 ते 80 बोगस दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड सापडलेले आहेत आणि ते सापडलेले आहे. त्यांच्यावरती पुढील कारवाईसाठी ते आता प्रोसेस सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे जर तुमच्यावरती कारवाई होऊ नये असं वाटत असेल, तुम्हालाही कारवाईला सामोरं जायचं नसेल, तर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तुम्ही डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचेच आहेत. अरेरावीची भाषा करायची नाहीये. जे काय असेल ते, जर कार्ड तुमच्याकडे नसेल, एखाद्या वेळेस तुम्ही दिवशी कार्ड नेला नसाल तर फुल तिकीट काढून जा. खरं माझं हे डुप्लिकेट कार्ड आहे, ते स्कॅन होणार नसेल, तुम्ही घर बसल्याही स्कॅन होतं का नाही बघू शकता. युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत. त्यातला एखादा व्हिडिओ बघा, आपलं UDID कार्ड स्कॅन कसं करायचं, स्कॅन केल्यानंतर काय येतं ते बघायचं आणि नको त्या ठिकाणी नको त्याला आपले स्कॅन केलेली UDID कार्डची कॉपी कुणालाही द्यायची नाही. कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्यावरतीही कारवाई होऊ शकते की तुमच्या नंबरचं कार्ड ते त्याच्याकडे कसं गेलं. ही गोष्टही लक्षात असू दे. काळजी घ्यायचं सांगितलेलं आहे. काय कारवाई होऊ शकते सांगितलेलं आहे तुम्हाला. परत कशा प्रकारे कारवाई होणार आहे, कारण आता प्रत्येक कंडक्टरला सांगण्यात आलेलं आहे ते ऍप्लिकेशन तुमच्याकडे पाहिजेच. प्रत्येक आधार जे मास्टर आहेत किंवा डेपो मास्टर आहेत तर त्यांनाही सांगण्यात आलेलं आहे की कारवाई करा म्हणून. बेधडक कारवाई करा. दिव्यांग बोगस जर असेल तर त्या बोगस दिव्यांगांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत UDID कार्ड काढलं नसेल तर तुम्ही नक्की लवकरात लवकर जाऊन तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन UDID कार्ड काढून घ्या. याचं खरं फायदा काय ते आत्ता कळाले आपल्याला, कळणार आहेत. आणि जे काही नुकसान आहेत तर ते नुकसान सुद्धा कळणार आहेत की का आपलं नुकसान होत होतं किंवा याचा फायदा खरं तर आपल्याला काय होणार आहे बघा. बोगस दिव्यांग सगळे सापडतील, त्यांच्यावरती कारवाई होईल. दुसरं हा फायदाच आहे ना आपला. जेवढे बोगस दिव्यांग सापडतील तेवढं आपल्याला तिथं सुटसुटीत होणार आहे. म्हणजे एसटीतून प्रवास करताना असू देल किंवा पेन्शनचा लाभ घेताना असू देल किंवा अन्य कोणताही असू देल, सगळीकडे आपल्याला लाभ होणार आहे. जर बोगस दिव्यांग आपल्या सीटवरती बसून चालला असेल तिकीट काढून, तर तो जर बोगस असेल तर तो सापडला की त्याला तिथून उठावं लागणार. त्या सीटवरती आपण जाऊन खरे दिव्यांग बसू शकतो. या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला भविष्य काळात होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला थोडा सपोर्ट हा एसटी कंडक्टर असतील, एसटी ड्रायव्हर असतील किंवा डेपो मास्टर असतील, या सगळ्यांना किंवा एसटी महामंडळाला आपल्याला करावा लागणार आहे. तर काळजीपूर्वक UDID कार्ड घेऊन जात जा. आणि ओरिजिनल UDID कार्ड जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा एकदा मोबाईल आडवा धरून, मोबाईल उभा धरून, मोबाईल तिरका धरून, मोबाईल उभ्या रेषेत धरून, मोबाईल तिरका असं वगैरे धरून, आडवं वगैरे धरून स्कॅन करून बघा तुमचा UDID कार्ड स्कॅन होतंय का नाही, स्कॅन होतंय का नाही बघा. कारण QR कोड प्रॉब्लेम करतायत तर करतायत, नाही असं नाही, करतायत प्रॉब्लेम. पण तुमच्या निदर्शनास जर बोगस एखादा दिव्यांग आला एसटी मध्ये प्रवास करताना आढळला तर तुम्ही नक्की कंडक्टरांना संपर्क साधून सांगू शकताय. तिथं फक्त पुढे जायचं आणि कंडक्टरांना सांगायचं ही व्यक्ती या सीट नंबरवर या सीटवरती बसलेली व्यक्ती बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन प्रवास करते आणि त्याच्याकडे बोगस दिव्यांग तुम्ही तिकीट काढलेला आहे, त्याची जरा चौकशी करा, मला संशय येतोय असंही सांगू शकता तुम्ही आणि कारवाई करू शकता. आणि आता अजून एक काळजी घ्यायची गोष्ट मगाशी मी सांगायला विसरलो. जर कंडक्टर तुमचं डॉक्युमेंट स्कॅन केले आणि तुम्ही खरे दिव्यांग असाल, खरे दिव्यांग, बोगस दिव्यांगांना हा नियम लागू होत नाही, खरे दिव्यांग असाल पण तुम्ही ओरिजिनल UDID कार्ड नेलं नसेल किंवा ओरिजिनल UDID कार्ड तुम्हाला अजूनपर्यंत मिळालं नसेल आणि तो कंडक्टर जर तुमचा ऐकत नसेल, स्कॅन केलंय पण तुमचं ते डाटा ओपन होत नसेल, तर तो ऐकत नसेल, तर त्याला तो म्हणत असेल की पोलीस स्टेशनला घेतो किंवा डेपोमध्ये घेतो, तर बिनधास्त घेऊन चल म्हणायचं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर फक्त पोलिसांना किंवा डेपो मास्टरला फक्त एकच सांगायचं, हा माझा UDID नंबर आहे, MH पासून सुरू होतोय, हा माझा UDID नंबर आहे. UDID नंबर स्वावलंबन वेबसाईटला टाका, लॉग इन करून बघा. लॉग इन करताना UDID नंबर वरती टाकायचा आहे, खाली पासवर्ड म्हणून जन्मतारीख आपली टाकायची आहे. जन्मतारीख बघा आता 01 माझा तर समजा 1 तारीख आहे, जानेवारीची 1 तारीख आणि 2000 साला मी जन्मलोय समजा, तर मग 01/01/2000 20000 टाकलं की लॉग इन होतं. ते लॉग इन झालं की माझा तिथं पूर्ण डिटेल्स येतात. आधार कार्डचा नंबर येतं, माझं नाव येतो, माझा पत्ता येतो, माझा मोबाईल नंबर येतं, माझं वय येतं, सगळं गोष्टी येतात तिथं. तर ते आपण दाखवू शकतो आणि त्या कारवाईला सामोरं जाऊ शकतो. आपण कारवाईला सामोरं गेलो की आपण खरे म्हणून बाहेर पडू, लक्षात घ्या. पण जर आपण तिथंच त्या कंडक्टरांना अरेरावीची भाषा केली, लाच द्यायची भाषा केली, तर अडचणीत आपण येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता कंडक्टरांना मी खरा दिव्यांग आहे, तुला दिसत नाही काय, तुला दिसत नाही काय आपण हे म्हणू शकत नाही. कारण त्यांना नियमच आलेले तसे प्रत्येकाचा UDID कार्ड तपासलंच पाहिजे, प्रत्येकाचा UDID कार्ड तपासलंच गेलं पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो नियम आलेला आहे, ते करणारच आहेत कारवाई. त्याच्यानुसार ते गोष्टी लक्षात घेणार आहेत, त्या गोष्टी करणार आहेत, त्या गोष्टी केलेल्याच चांगल्या आहेत आपल्यासाठी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तर 2-2 वेळा सांगून झालेलं आहे.
तुम्हाला परत एकदा विनंती करतो की थोडा सपोर्ट द्या. सपोर्ट थोडा कमी पडतोय, सपोर्ट थोडा द्या आणि आपलं चॅनल वाढवण्यासाठी मदत करा. आपला परिवार वाढवण्यासाठी मदत करा. चॅनल वाढवण्यापेक्षा परिवार आपलं वाढलं पाहिजे. जितके दिव्यांग आपण सक्षम बनवू किंवा जितक्या दिव्यांगांच्यापर्यंत पोहोचू आपण किंवा जितक्या दिव्यांगांना सुशिक्षित बनवू, सुशिक्षित म्हणजे जितक्या दिव्यांगांना समजूतदार बनवू आपण, ज्या माहिती नाही आहेत तर त्या माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करू, तेवढ्या आपण करूया. आपल्या दिवसातला थोडा वेळ आपण काढून आपल्या दिव्यांगांसाठी प्रयत्न करू शकतो. एवढं तर मला माहित आहे की आपण नक्कीच करू शकतो. आपण जर ठरवलं तर काहीही करू शकतो. तर याच गोष्टी होत्या. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.